हाय हॅलो नमस्कार. माधुरीच फूड कट्ट्यामध्ये माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज माधुरीच फूड कट्ट्यामध्ये आपण करतो आहोत मस्त अशी एक नीर डोस्याची रेसिपी. तर काय नीर डोसा करताना ना नेहमीच माझा पहिला फसला जायचा आणि करता 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 हळूहळू तो मला सुद्धा जमायला लागला. तुमचं कधी असं होतं का? तर ते तसं नको व्हायला म्हणून मी अगदी योग्य प्रमाणात तो कसा करायचा तो आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. खूप छान अशी रेसिपी आहे आणि सर्वांना ती आवडणारी आहे. चिकन मटन रस्सा कशाबरोबर ही अप्रतिम जाते. अगदी हॉटेलमध्ये आपण गेलो तरीसुद्धा आपण ती आवर्जून मागवतो, पण करताना कधी कधी खूप अडचणी येतात. पण ह्याच अडचणी मी तुमच्याबरोबर कशा सॉल्व्ह करायच्या ते योग्य प्रमाणात दाखवलेलं आहे. तर तो करण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचनमध्ये. तर मस्त असे गरमागरम जाळीदार नीर डोसा करण्यासाठी मी काय केलं आहे, इथे ह्या कपाच्या मापाने 1 कप तांदूळ मी इथे 2 तास अगोदर भिजत घातलेले होते. तर तांदूळ भिजत घालायचे आहेत चांगले, त्यांना 2-3 तास तरी भिजवायचे आहेत. आणि कुठलेही तांदूळ तुमच्याकडे जे असतील अवेलेबल ते तुम्ही घेतले तरी चालेल. माझ्याकडे इथे बासमती तुकडा होता, तो मी इथे 2 तास अगोदर भिजत घातलेला होता. तर भिजत घातलेल्या तांदळातलं पाणी मी काढून घेतलं आणि सर्व तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते. तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून हे तांदूळ खूप छान असे बारीक करून घ्यायचे आहेत. छान अशी त्याची स्मूथ पेस्ट व्हायला हवी आहे, इतकं छान आपल्याला हे छान दळायचं आहे, म्हणजेच मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे. तर आपण ते करून घेऊया. तर बघाल तुम्ही इथे तांदूळ मी मस्त असे मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. एकदम फाईन मी पेस्टसारखे बनवलेलं आहे त्यांना. आणि पाणी मी जेव्हा मी त्या मिक्सरला लावले होते तेव्हा पाणी खूप जास्त नाही घातलेलं होतं. तर पाणी जास्त नाही घालायचं आहे, थोडंसं पाणी घालून छान बारीक करायचं आहे. तुम्ही जास्त पाणी घालून जर मिक्सर लावला तर ते तांदूळ बारीक होणार नाहीत, दाणेदार राहतील आणि तसं आपल्याला नको आहे. तर आपल्याला एकदम फाईन पेस्ट हवी आहे तांदळाची, त्या हिशोबाने आपल्याला ते तांदूळ दळायचे आहेत. म्हणून त्यासाठी थोडं पाणी घालून हे तांदळाचं मिश्रण दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. तर ते वाटून झाल्यानंतर तुम्ही बघाल इथे ते छान स्मूथ वाटलं गेलेलं आहे आणि ते 2 कप एवढं तयार झालेलं आहे. तर मापाने मी तुम्हाला दाखवलेलं आहे. 1 कप तांदळा जेव्हा आपण वाटून झाल्यानंतर ते 2 कप झाले. मिक्सरचं भांडं मी धुवून घेतलं, तेच पाणी मी ह्यात 1 कप घालून घेतलेलं आहे आणि आणखीन 1 कप पाणी मी ह्यात घालते आहे. म्हणजे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा. तर मी आता इथे 2 कप पाणी घातलेलं आहे. 2 कप तांदूळाचे आपले वाटण झालेलं होतं, म्हणजे तांदूळ आपण वाटून घेतले होते मिक्सरला, ते 2 कप झाले होते. त्यात 2 कप पाणी मी अजून घातलेलं आहे. व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेते, कारण की नीर डोसा बनवताना ना हे प्रमाण खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही पाणी किती प्रमाणात टाकता आहात, त्याचं लिक्विड किती प्रमाणात तयार होतं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आता त्याच कपाच्या मापाने मी इथे घालते आहे 1 कप नारळाचं दूध. तर नारळ आपला ओला नारळ असतो, तो मी छान मिक्सरला बारीक करून घेतला, थोडं पाणी घालून त्याचं दूध काढून घेतलं. तर ते बरोबर 1 माप झालेलं आहे, म्हणजे 1 कप झालेलं आहे. म्हणजे इथे पुरेपूर 3 कप पाण्याचं प्रमाण गेलेलं आहे. 2 कप आपलं नॉर्मल पाणी आणि 1 कप नारळाचं दूध, असं प्रमाण मी 2 कप जे आपले तांदळाचं जे मिश्रण तयार झालेलं होतं वाटून झाल्यानंतर त्यात प्रमाण घातलेलं आहे. आता सर्व काही व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा तुम्ही अगदी अशाच प्रमाणामध्ये तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे. आणि इथे मी चवीनुसार मीठ घालते आहे. मीठसुद्धा खूप छान जास्त घालायचं नाही आहे. तर अगदी पाव ते 1 चमचा मी मीठ छोटा घातलेला आहे इथे. आता पुन्हा एकदा मिक्स करते. खूप घट्ट नाही आहे आणि अगदी पाण्यासारखंसुद्धा नाही आहे. तर मधला जो प्रमाण आहे ते मी इथं वापरलेलं आहे. तिप्पट पाणी घातले म्हणजे इतकं मी सांगेल. आता 2 कप दाखवते आहे इथे मी. 2 कपसाठी मी 3 कप पाणी इथं घातलेलं आहे. 2 कप पाणी आणि 1 कप नारळाचं दूध, अशा प्रमाणात 3 कप पाणी आपल्या ह्या मिश्रणामध्ये गेलेलं आहे. आता आपण आपले नीर डोसा तयार करूया. त्यासाठी मी पॅन घेतलेला आहे. पॅन छान गरम झालेला आहे. आपला एक कांदा घ्यायचा आहे आणि त्या कांद्याला मी अशी सुरी टोचून घेतलेली आहे आणि तो कांदा तेलाच्या भांड्यामध्ये बुडून किंवा तेलात बुडून मी ते तेल छान असं हे पॅनला लावून घेते आहे. तुम्ही ब्रश असेल तुमच्याकडे तर ब्रशनीसुद्धा लावू शकता, पण कांदा अशा पद्धतीने जर तुम्ही तो लावून घेतला तर त्याचीसुद्धा आणखीन एक वेगळी चव आपल्या नीर डोशाला येणार आहे. आणि तवा छान गरम करून घ्यायचा, पॅन छान गरम करून घ्यायचा, गॅसची फ्लेम मंद करायची आणि हे मिश्रण झटकन त्यात टाकून घ्यायचं. पातळ असल्यामुळे ते फटाफट चारी बाजूला पसरलं जातं आणि व्यवस्थित ते पसरून झाल्यानंतर 1 सेकंदभर आपण झाकण ठेवायचं.
झाकण काढून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मीडियम फ्लेमवर ठेवून छान आणखीन 2 मिनटं हे पॅनमध्ये तसंच ठेवायचं आहे. हळूहळू आपोआपच त्याच्या कड्या बाजूने निघतील. म्हणजेच आपला नीर डोसा इथं तयार झालेला आहे. पलटायची गरज नाही आहे. एकाच बाजूने तो असे केला जातो. तर अशा पद्धतीने आपण अजून एक डोसा इथं करून दाखवूया किंवा नीर डोसा इथं करून दाखवूया. पॅन छान गरम झालेला आहे. गॅसची फ्लेम मंद करून आणि मिश्रण जेव्हा पण तुम्ही घालाल तेव्हा ते नेहमी ढवळून घ्यायचं आहे, कारण की खाली घट्टपणा राहील आणि वर पाणी पाणी राहील असं नको व्हायला. तर सर्व काही मिक्स करायचं आहे. प्रत्येक वेळा जेव्हा पण तुम्ही पॅनमध्ये बॅटर टाकाल तेव्हा ते हलवूनच घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि टाकून झाल्यानंतर छान ते पसरून घ्यायचं. झाकण लावून 1 सेकंडभर तसंच ठेवायचं. पुन्हा झाकण काढून झाल्यानंतर 2 मिनटंभर मीडियम फ्लेमवरती नीर डोसा तसाच ठेवायचा आहे. आपोआपच त्याच्या कड्या बाजूच्या निघतील आणि अलगद त्याला असा छान काढून घ्यायचा आहे. करणं खूप सोपं आहे. तुम्हाला एकदा त्याचा अंदाज आला की तुम्हाला नीर डोसा बनवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. पाण्याचं प्रमाण फक्त लक्षात ठेवायचं आहे. योग्य प्रमाणात जर तुम्ही त्यात पाणी घातलं तर तुमचा नीर डोसा कधीच चुकणार नाही. मी जे प्रमाण तुम्हाला दाखवलं आहे तसंच वापरायचं आहे. पुन्हा एकदा आपण एक डोसा करूया, नीर डोसा करून घेऊया. तर इथे मी ऑलरेडी अर्धे नीर डोसे कधीच तयार करून मुलांना दिले होते आणि नंतर मी हे बाकीचे डोसे करताना तुम्हाला शूट केलं आहे. त्यामुळे माझं निम्मं बॅटर इथं संपलेलं आहे ऑलरेडी. बघा अशा पद्धतीने छान पेल्याने ते पसरून घ्यायचं आहे. पातळ असल्यामुळे ते झटकन पसरलं जातं आणि छान अशी जाळी तयार होते त्याच्यावर. बघा मस्त असं हे छान असं चारी बाजूला पसरून घ्यायचं आणि 1 सेकंडभर झाकण लावून ते वाफेला ठेवायचं. खूप जास्त वेळ झाकण नाही ठेवायचं. झाकण काढून झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर पुन्हा आपल्याला 2 मिनटं हा नीर डोसा पॅनवर तसाच ठेवायचा आहे आणि हळूहळू आपोआपच त्याच्या कडा पॅनला सोडतात आणि नीर डोसा अलगद आपल्याला काढता येतो. इतका छान तो पटकन असा सुटला जातो. बघा किती छान आणि पटापट हे नीर डोसे तयार होत आहेत. जबरदस्त अशी ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. योग्य प्रमाणात केलेली आहे. 1 कप मी पुन्हा सांगते 1 कप तांदूळ मी घेतलं होतं. छान भिजत घातले होते तांदूळ. त्यानंतर ते मिक्सरला वाटून घेतले. मिक्सरला तांदूळ वाटताना लक्षात ठेवायचे फार पाणी घालायचं नाही. थोडंसं पाणी घालून ते छान स्मूथ बॅटर तयार होईल असं वाटून घ्यायचं आहे. आणि वाटून झाल्यानंतर माझ्या ह्याचं 2 कप ते मिश्रण तयार झालं होतं आणि त्यात मी 3 कप पाणी घातलेलं आहे. म्हणजे 2 कप पाणी आणि 1 कप नारळाचं दूध असं पाण्याचं प्रमाण मी त्यात वापरलेलं आहे. आणि सुंदर असे हे जाळीदार मऊसूत असे आपले हे नीर डोसे इथे तयार झालेले आहेत. आणि हे नीर डोसे मी आज सर्व केले आहेत काळ्या वाटाण्याच्या भाजीबरोबर. कोकणामध्ये फार मोठ्या प्रमाणात असा हा नीर डोसा किंवा आयतं आपण म्हणतो ते बनवलं जातं आणि काळ्या वाटाण्याची भाजी किंवा चिकन बरोबर मटन बरोबर सुक्खं इतकं सुंदर आणि इतकं चविष्ट हा पदार्थ लागतो. इतकं मस्त जबरदस्त तयार होतो. बघा किती छान जाळ्या सुटल्या आहेत माझ्या नीर डोस्याला. आणि ही आमटी किंवा हे भाजी मी जी केलेली आहे काळ्या वाटाण्याची तीसुद्धा अप्रतिम झालेली आहे. त्याचीही रेसिपी मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल. मस्त रंग आलेला आहे आणि नीर डोस्याबरोबर तर ती अतिशय छान लागते. तर नीर डोसा तुम्ही चिकन बरोबर मटन बरोबर रस्स्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. तितकाच तो स्वादिष्ट आणि चविष्ट लागतो. इतका मऊसूत झालेला आहे. खूप छान जाळी सुटलेली आहे आणि करतानाही कुठलीही अडचण आलेली नाही. इतके जबरदस्त आपला हा नीर डोसा इथं तयार झालेला आहे. तर नक्की ह्या प्रमाणात हा नीर डोसा तयार करून बघा. नक्की तुम्हाला येणार. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.